नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने मोठा दिलासादायक निकाल दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी दिला आहे। या संदर्भातील सविस्तर निकाल या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। दिनांक 1 सप्टेंबर 2025 च्या आदेशानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने टीईटी पात्रता नसलेल्या व्यक्तींना 2 वर्षांच्या कालावधीसाठी संरक्षण दिले आहे, ज्यामध्ये त्यांनी 2 वर्षांच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा प्राप्त करावी अशी अट घालण्यात आली आहे। परंतु सध्या प्रतिवादी त्याचबरोबर जिल्हा परिषदांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी संधी उपलब्ध करून दिली नाही। यामुळे सदर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या शिक्षकांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। सदर निकाल देताना नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाची प्रत रेकॉर्डवर ठेवण्यात आली आहे। सदर आदेशाचा परिच्छेद क्रमांक 6 असा आहे की अंतरिम दिलासा म्हणून सध्याच्या याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून याचिकाकर्त्यांची म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या याचिकाकर्त्यांची नावे पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात येत आहे। या बाबींचा विचार करून माननीय उच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की सध्याच्या रिट याचिकांच्या निकालाच्या अधीन राहून अंतरिम दिलासा देऊन या याचिकाकर्त्यांची नावे पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट करण्यात यावी असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी दिला आहे। यामुळे जे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाहीत अशा शिक्षकांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। परंतु सदर शिक्षकांना पुढील 2 वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे। म्हणजेच दिनांक 31 ऑगस्ट 2027 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। या संदर्भातील निकालाची सविस्तर प्रत डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्यावर क्लिक करून हा सविस्तर निकाल डाउनलोड करू शकता। धन्यवाद।